विकास कामांचं भूमिपूजन। पोलादपूर तालुक्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर झालेल्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला असून खडकवाडी ते चिखली ते खोतवाडी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता 4,34,00,000, कामठे ते चांदले ते धनगरवाडी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता 5,62,00,000 रुपये या मोठ्या कामांचा भूमिपूजन सोहळा रोजगार हमी मंत्री नामदार भरत शेठ गोगावले, विधान परिषद गट नेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। तसेच यावेळी साखर इथं गोविंद चोरगे यांच्या सावित्री पॅकेज अँड ड्रिंकिंग वॉटर प्लांटचं उद्घाटन प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भाजपचे प्रकाश दरेकर, माजी राजीव उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, भाजपचे प्रसन्न पालांडे, तालुका प्रमुख तुकाराम केसरकर, उद्योजक गोविंद चोरगे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे। काम करायचं आणि असा सुपुत्र आज कष्टानं मेहनतीनं आपल्या गावामध्ये एक त्या ठिकाणी फॅक्टरी उभी करतो, यापेक्षा आयुष्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुसरं समाधान असूच शकत नाही। कारण शेवटी मगाशी भरत शेठ यांनी उल्लेख केला तो खरा आहे की 10 वर्षापूर्वी महाडला मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी अध्यक्ष झाल्यानंतर आमच्या किशोर धारी यांनी मला सत्कार ठेवला होता आणि त्या सत्कारात भाषण करत असताना मी त्या ठिकाणी आवाहन केलं होतं, किंबहुना आवाहन दिलं होतं की कुणीतरी पुढे या। आज तुम्हाला मदतीचा हात द्यायला मी तयार आहे, कारण याच गावाखेड्यातनं मातीतनं मुंबईला जाऊन अशी या खंडातली एक मोठी जिल्हा मध्यवर्ती बँक, ज्या बँकेचे उलाढाल 15,000 कोटीचे त्या बँकेचं नेतृत्व करत असताना राज्यभर अनेक कारखान्यांना मी त्या ठिकाणी पैसे देतो, ज्यातनं अनेक सहकारी साखर कारखाने उभे राहिले, अनेक सूतगिरण्यांना पैसे देतो, सूतगिरण्या उभ्या राहिल्या, अनेक शिक्षण संस्थांना पैसे दिले, त्या शिक्षण संस्था आज त्या ठिकाणी अभिमानानं उभे आहेत। आणि असं असताना माझ्या गावाकडं, माझ्या कोकणात आपण मदत तयार करत असताना कोण पुढे येत नाही, काय करायला तयार नाही, खंत निश्चितच होती आणि ती खंत दूर करण्याचं काम या ठिकाणी गोविंद चोरगे यांनी केलंय आणि सुरुवात कोणतरी करायला लागते। सुरुवात झाल्यावर आपोआप त्यांच्या पावलावर पावलं टाकून काम करणारे या ठिकाणी अनेक लोक पुढे येतात। आणि मगाशी भाषणामध्ये कुणीतरी सांगितलं की आम्ही काम करत असताना जात पात धर्म पक्ष कधीच बघत नाही, कारण तुम्ही सेवा देत असताना माझ्या पक्षाचा का, माझ्या जातीचा, माझ्या वाडीवरचा का, यापेक्षा एका व्यापक भूमिकेतनं आम्ही सारी मंडळी, भरत शेठ असेल, मी असेल, आम्ही काम करत असतो। आणि म्हणून मुंबई जिल्हा बँकेत काम करत असताना अनेक पक्षांना की आपण आता लक्ष्मणने सांगितलं की वस्तुस्थिती आहे की आपली माणसं हिम्मत करत नाही आहे। आता मगाशी भरतने सांगितलं की अनेक लोकांना तयार होणं गरजेचं आहे। प्रवीण भाऊनी तर मला वाटतं 8-10 वर्षापूर्वीच जेव्हा बँकेचं अध्यक्षपद घ्यायच्या अगोदर सदस्य असताना त्यांनी आवाहन केलं होतं की तुम्ही दूध संकलन करा, गोटे तयार करा, ज्या ज्या काय तुम्हाला योजनाला पैसे लागतील ते मी माझ्या बँकेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेन। परंतु किती लोक तयार झाले आणि म्हणून हा जी सुरुवात आहे, गोविंद दादांनी जी काय हिम्मत केलेली आहे, स्वतःची पहिली पुंजी वापरली आणि कमी पडली ती बँकेकडनं घेतली। हळूहळू तो धंदा वाढवणं गरजेचं आहे। माल नुसता तयार ठेवून उपयोग नाही आहे, त्याला खप पण पाहिजे, नाहीतर माल तयार होतोय आणि तो विकला जात नाही। आता त्यासाठी आपल्या मंडळींनी, आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य करणं गरजेचं आहे। नाहीतरी आपण इतर पण कुठल्या ना कुठल्या बाटलीतलं पाणी पितो, हे तर सुंदर स्वच्छ चांगलं चंद्रकांतने मग सांगितलं कातळातल्या बोरिंगचं पाणी आहे,
आणि ह्या सगळ्या डोंगरदऱ्याच्या झिरपा येऊन ते पाणी तिथे मिळतंय. असं जरी पियालं तरी ते स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे, परंतु त्याच्यावर प्रक्रिया करून पण फिल्ट्रेशन करून बाटलीमध्ये भरलं जातं, त्या आणखीन त्याच्यामध्ये क्लॅरिटी येते. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी चोरगे आमची तिथे जरूर लागत, प्रकाश भाऊ आता आम्ही तीच चर्चा करत होतो की त्यांचा हा माल जो खपायला पाहिजे त्यामध्ये आमची पण जबाबदारी आहे. काही हॉटेलवाले आहेत, काही कंपनीवाले आहेत, काही मोठे उद्योगवाले आहेत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आता याच्यामध्ये मोठ्या बाटल्या आता आपण दाखवत आहे, हल्ली 200-250 ml बाटल्या पण येतात, अर्धा लिटरच्या पण बाटल्या येतात. त्याची पण उत्पन्न करायचा प्रयत्न करा की जेणेकरून हल्ली बाटली पूर्ण पिणारा माणूस नाही. अजून काय पूर्वी एक तांब्या पुरा 1.5 लिटरचा पियाचा माणूस, आता ती पाव लिटरची बाटली पियाली का तो थकतो. म्हणून ह्या 250 ml बाटल्या होय काय दारूच्या ना पाण्याचं हा दुसऱ्याला नाही थकत, बरोबर आहे. तर म्हणजे असो आपल्या माणसाकडून